असे प्रतिपादन लेखक हरिभाऊ लिमये यांनी केले. लिमये विश्वप्रकाश पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकाशित व श्री हरिभाऊ लिमये लिखित वास्तुप्रकाश या वास्तुप्रकाशावरील पुस्तकाच्या 21व्या मराठी आवृत्तीच्या व कानडी, गुजराती, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषातील 3ऱ्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी अभा ग्राहक पंचायतीचे संस्थापक श्री बिंदू माधव जोशी, शास्त्रज्ञ श्री R.N. शुक्ल व बालभारतीचे उर्दू भाषांतराचे तज्ज्ञ श्री अन्सारी उपस्थित होते. घरातील नैसर्गिक समतोल अर्थात हवा, उजेड, सूर्याचा अभ्यास, पृथ्वीची चुंबकीय शक्ती या सर्वांचा विचार करून उभे केलेले घर म्हणजेच वास्तुशास्त्र. हा समतोल ज्या घराला साधला जातो त्या घरातील माणसांची कार्यक्षमता अधिक वाढते व पर्यायाने ते घर आनंदी व सुखी असते. सध्या इमारतीच्या रचनेमध्ये एस्थेटिक म्हणजे घराच्या बाह्य स्वरूपावर जास्तीत जास्त भर दिला जातो व घरातील हार्मनीकडे दुर्लक्ष केले जाते. अशी वस्तुस्थिती असल्यामुळे अनेक घरे प्रसन्न वाटत नाही. त्यासाठी वास्तुरचना करताना एस्थेटिक बरोबरच तेवढ्याच महत्वाचे आतील हार्मनीकडे म्हणजेच घरातील वातावरणाचा निसर्गाशी समतोल असण्याच्या दृष्टीने लक्ष देणे जरुरीचे आहे, असे मत लेखक श्री हरिभाऊ लिमये यांनी व्यक्त केले. तर R.N. शुक्ल यांनी प्राचीन वास्तुशास्त्रासंबंधी माहिती दिली व श्री अन्सारी यांनी वास्तुप्रकाशचे जसेच्या तसे भाषांतर उर्दू भाषेमध्ये कशा प्रकारे केले याचे विवेचन केले. प्राचीन वास्तुशास्त्राच्या संकल्पनेतील सुखी घराचा विचार पुन्हा एकदा हरिभाऊंनी मांडला. त्यांनी या पुस्तकाद्वारे वास्तुशास्त्राची मुळाक्षरे पुन्हा एकदा लोकांना सांगितली. आजकालच्या ज्योतिष, तंत्रविद्या व भविष्यविद्या यांच्या कचाट्यातून सापडलेले वास्तुशास्त्र, वास्तुप्रकाश हे भौतिकशास्त्र आणि निसर्गाच्या समतोलाच्या गणितावरील पुस्तक नक्कीच सोडवेल असा विश्वास वाटतो, असे मत अभा ग्राहक पंचायतीचे संस्थापक श्री बिंदू माधव जोशी यांनी मांडले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे शिवजयंतीसाठी चांदीची शिवपालखी बनविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बिंदू माधव जोशी, हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे उपस्थित होते. बिंदू माधव जोशी म्हणाले, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज हे पवित्र दैवत आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस तिथीनुसार साजरा केला जातो. याचप्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करणे आवश्यक आहे. महाराजांसाठी चांदीची पालखी लोकवर्गणीतून तयार करण्यात येणार असल्याने प्रत्येकाने यासाठी मदत करावी. हेमंत मावळे म्हणाले, स्वर्गीय शाहीर किसनराव हिंगे आणि बिंदू माधव जोशी यांनी 1980 पासून श्री शिवनेरी स्मारक समितीच्या माध्यमातून शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सव सुरू केला. पुढील वर्षी होणाऱ्या 22 मार्चच्या शिवजयंती उत्सवात शिवनेरी किल्ल्यावरून महाराजांची मिरवणूक चांदीच्या शिवपालखीतून काढण्यात येणार आहे. शिवभक्तांकडून जमा झालेली रोख रक्कम आणि चांदीपासून ही साधारणतः 13 किलोची चांदीची पालखी तयार करण्यात येणार आहे. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने 10 ग्रॅम चांदी किंवा रोख रक्कम द्यावी, असे आवाहन मावळे यांनी केले. श्री शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं 1980 सालापासून फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजे शिवतृतीयेला गडावर शिवजयंती उत्सव साजरा होतो. कैलासवासी शाहीर हिंगे आणि बिंदू माधव जोशी यांनी या उत्सवाला सुरुवात केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेनं हा उत्सव सुरू झाला. मग आता आम्ही शाहीर हिंग्यांच्या नावाने शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी काम करते आहे, म्हणून या प्रबोधिनीच्या माध्यमातून या उत्सवासाठी आपण पालखी करतो आहोत. साधारण 13 किलो चांदी या पालखीसाठी लागेल असा आत्ता तरी अंदाज आहे, पण ते घडवताना जसं होईल तसं कळेल. 22 मार्च 2011ला शिवजयंती आहे, त्या दिवशी गडावर चांदीची पालखी असेल. हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर राहुल पाटील यांना द बेस्ट चॅलेंजिंग पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतातील सर्वात गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णाचे प्राण वाचविल्याबद्दल नोबल रुग्णालयातील हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर राहुल पाटील यांना द बेस्ट चॅलेंजिंग अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या या शस्त्रक्रियेची नोंद अमेरिकेतील जर्नलमध्ये घेतली आहे. याबाबत माहिती देताना डॉक्टर पाटील म्हणाले, काकडे हे फेब्रुवारी 2010 रोजी हडपसरमधून आपल्या मोटरसायकलवर चालले होते. त्याचवेळी त्यांचा गंभीर अपघात झाला. त्यांना तातडीने नोबल रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांना अनेक ठिकाणी दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला, उजव्या हाताला, उजव्या डोळ्याला जखम झाली होती. छातीलाही जोरदार मार बसला होता. त्यांची स्थिती अत्यंत गंभीर होती. त्याचा ECG काढण्यात आला. त्यातून त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आल्याचे स्पष्ट झाले.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे हृदयाला पूर्ण सक्षमतेने रक्तपुरवठा होऊ शकत नव्हता. त्यावर उपाय म्हणून प्राथमिक स्वरूपाची अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देण्यात आला. ही सर्जरी करण्यापूर्वी रुग्णाला रक्त पातळ करण्याचे औषध देणे गरजेचे असते, परंतु काकडे यांच्या बाबतीत ते शक्य होत नव्हते. अँजिओप्लास्टी केली नाही तर रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका अधिक होता. अशा परिस्थितीमध्ये मेंदूविकार तज्ज्ञ आणि मेंदू शल्य चिकित्सक यांच्या मदतीने प्राथमिक स्वरूपाची अँजिओप्लास्टी करण्यात आली. या सर्जरीमधून रक्ताची झालेली गुठळी बाजूला काढण्यात आली. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्ववत झाला. त्यातून काकडे यांचे प्राण वाचले. काकडे यांच्यावर केलेल्या उपचाराची माहिती ट्रान्स कॅथेटर्स थेरपेटिस 2010 या परिषदेमध्ये सादर करण्यात आली. अशा प्रकारच्या 24 रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती या परिषदेमध्ये पुढे आली. त्यांच्या या कामगिरीबद्दल पाटील यांना दी बेस्ट चॅलेंजिंग केस अवॉर्डने गौरविण्यात आले. नोबल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप माने, अर्थव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मंगेश लिंगायत, अतिदक्षता विभागाचे संचालक डॉक्टर जाफर खान, भूल विभागाचे संचालक डॉक्टर साने यांचेही या शस्त्रक्रियेस सहकार्य लाभल्याचे डॉक्टर पाटील यांनी यावेळी सांगितले. पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने देण्यात येणारा महर्षी पुरस्कार डॉक्टर मोहन धारिया यांना दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. पुणे नवरात्र महोत्सवातर्फे देण्यात आलेला महर्षी पुरस्कार हा माझा गौरव नसून माझ्या कार्याबरोबरच असंख्य ग्रामस्थ, शासनाचे अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा सामुदायिक गौरव आहे, अशी कृतज्ञता व्यक्त केली. पर्यावरण संरक्षण व प्रदूषणमुक्त होण्याची काळजी आपण आतापासूनच घ्यायला हवी, असा संदेश वनराईचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर मोहन धारिये यांनी दिला. यावेळी वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, उपमहापौर प्रसन्न जगताप, प्रसिद्ध सरोदवादक पंडित अमजद अली खां, शारदा ज्ञानपीठमचे पंडित वसंतराव गाडगीळ, शंकर दत्त महाशब्दे, पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, डॉक्टर धारिया यांच्या पत्नी शशिकला धारिया व अमजद अली खान साहेब यांच्या पत्नी सुब्बा लक्ष्मी उपस्थित होत्या. डॉक्टर धारिया म्हणाले, माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये सर्वांनी दिलेल्या योग्य सहकार्यामुळे हे कार्य करणे मला शक्य झाले. पाणी वाचवणे, जमिनीची धूप थांबविणे, पडीक जमीन व माणसाची उत्पादन क्षमता वाढविणे अशा प्रश्नांचे निराकरण होणे गरजेचे आहे. वळसे पाटील म्हणाले, खरोखरच जगाने व समाजाने नोंद घ्यावी अशा पद्धतीचे कार्य डॉक्टर मोहन धारिये यांच्यासारख्या एका तपस्वीने केले आहे. म्हणूनच त्यांचा सत्कार म्हणजे एका तपस्वीचा व त्यांच्या तपश्चर्येचा सत्कार आहे. त्यांनी केलेले कार्य हे आपल्या समाजाला दिशादर्शन करण्याबरोबरच गती देण्याचे देखील काम करेल. धारिये यांच्या कार्याचा गौरव करून डॉक्टर कदम म्हणाले, धारिया यांनी केवळ झाडे लावण्याबरोबरच माणसं उभी करण्याचे व त्यांना शक्ती देण्याचे मौलिक काम केले. बागुल यांनी महानगरपालिका व नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून विधायक कामांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात चांगली संधी मिळेल. नमस्कार. आम्ही गुड मॉर्निंग विधिलिखित ग्रुप तर्फे सर्वांना सुख, शांती, समृद्धी मिळण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2010 या कालावधीत जनकल्याणार्थ महायज्ञाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांसाठी प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सर्व भाविकांना मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण या संधीचा लाभ घ्यावा. नमस्कार. एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
वेतन करारातील फरकापैकी 5,000 रुपये देण्याचे प्रशासनाने मान्य केले होते, परंतु 2,500 रुपये देण्याचे प्रशासनाने ठरविले आहे व त्याचे वाटप 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तरी सुद्धा इतर प्रश्न प्रलंबित असून ते तातडीने सोडवावेत अशी संघटनेची भूमिका आहे. त्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे कामगार संघटनेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी सांगितले. कनिष्ठ वेतन श्रेणीतील कामगारांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाचे वाटप करावे. कनिष्ठ व फिक्स वेतनावरील कर्मचाऱ्यांच्या निरनिराळ्या समस्या शासन व प्रशासन पातळीवर सोडविण्याचे मान्य करूनही ती अंमलबजावणी होत नाही, ती तातडीने करावी. कनिष्ठ वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात वेतनवाढ देऊन आर्थिक शोषण कमी करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कामगारांना समय वेतन श्रेणीवर त्वरित घ्यावे. करार, कायदे, परिपत्रके यांचा भंग करू नये. भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे राज्याचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. मॅक्सी कॅबला परवानगी देऊ नये. कंत्राटीकरण रद्द करावे. खासगी व अवैध प्रवासी वाहतूक त्वरित थांबवावी. प्रवासी जनतेला दर्जेदार सेवा देण्यात यावी व त्यामधील अडथळे दूर करावेत असे प्रशासनास आवाहन केले. या निदर्शने आंदोलनात सुमारे 200 कर्मचारी सहभागी झाले होते. शहरात शेकडो अनधिकृत स्वागत कमानी उभारणाऱ्यांवर कोणतीही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी मांडला. गणेशोत्सवादरम्यान स्वागत कमानी उभारणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात असून शहरात शेकडो अनधिकृत स्वागत कमानी उभारणाऱ्यांवर कोणतीही कारवाई का केली जात नाही. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना अशी सापत्न वागणूक का असा प्रश्न साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. याविषयी न्यायालयात दाद मागण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांनी स्वागत कमानी उभारण्यासाठी पोलीस व महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती, परंतु सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी सुरुवातीला परवानगी नाकारली. त्यानंतर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतल्यावर काही कमानी उभारण्यास परवानगी दिली, परंतु आता मंडळाचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. समाज विकास मंडळ टिळक चौक, शिवांजली मित्रमंडळ नवी पेठ, गरुड गणपती मंडळ लक्ष्मी रस्ता, टिळक रोड मित्रमंडळ, एकता मित्रमंडळ टिळक रस्ता कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून इतरांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, नुकताच झालेल्या राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी टोलेजंग स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्यावेळी नियमांचे पालन केले नसल्याचे पुरावे असल्याचे घाटे यांनी सांगितले. यामुळे गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक नियम तर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना दुसरा नियम लावण्याची पोलिसांची भूमिका दुटप्पीपणाची आहे असे ते म्हणाले. गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांना कलम 188 नुसार वाहतुकीस अडथळा केल्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत, परंतु शहरात शेकडो अनधिकृत होर्डिंग आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. प्रमोद कोंढरे, गजानन पंडित, दीपक कोटे, अजय शिंदे, अजय दराडे, सुनील कुंजीर, गजानन पंडित, निलेश बैराट, बाळासाहेब मुरकुटे यावेळी उपस्थित होते. शिरगाव येथील प्रतिशिर्डीकडे साईबाबांच्या पालखींचे प्रस्थान झाले. दसऱ्यानिमित्त श्री क्षेत्र शिरगाव शिर्डीसाठी पुणे ते प्रतिशिर्डी साईबाबांच्या पालखीचे गुरुवारी सकाळी 10 वाजता बँड, ढोलताशा, टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान झाले. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्रकाश देवळे उपस्थित होते. दगडूशेठ गणपती येथे गणरायाची आरती आणि साईबाबांच्या पादुकांची पूजा करून महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. पालखीचा हा सोहळा दसऱ्यापर्यंत चालणार आहे. या पालखीसाठी फुलांनी सजविलेला सुवर्ण रथ तयार करण्यात आला आहे. या रथातून साईंची पालखी बेलबाग चौक, मंडई, लक्ष्मी रोड, डेक्कन जिमखाना, जंगली महाराज मंदिर, बानेर, पुणे मुंबई महामार्ग, देहू रोड फाटा, सोमाटणे फाटा या मार्गाने शिरगाव येथील साई मंदिरात पोहोचणार आहे. यावेळी पालखीसोबत शेवते पंढरपूर, मुर्टी, करमाळा, गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी येथील दिंड्या सहभागी झाल्या आहेत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.